नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजची रेसिपी करणार आहे हरभऱ्याची बेसन भाजी आणि नाचणीची भाकरी। तर आपण लगेच रेसिपीला सुरुवात करणार आहोत। त्याआधी सांगू इच्छिते माझ्या चॅनल वरती 1500 पेक्षा जास्त रेसिपीज आहेत। लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, जरूर चेक करा। एखादी रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडू शकते। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला बघा ही भाजी लागणार आहे। हरभऱ्याची जेव्हा झाडाला फुलं यायच्या आधी ही भाजी काढली जाते आणि ही सुकून ठेवल्या जाते। तर ह्या पद्धतीने सुकून आणि त्याची पानं बाजूला केल्या जातात आणि त्यातल्या जे बारीक कोळ्या काढायत त्या सुद्धा बारीक याच्या बाजूला केल्या जातात चोळून, आणि ही अशी भाजी तयार होते। इथे लसूण घेतलेला आहे भरपूर कट करून। आता आपल्याला ह्याचं आहे इथे बेसन पीठ। एक वाटीभर मी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे। याच्यात घालायची आपल्याला भाजी आणि मिक्स करायची। भाजीचं प्रमाण आपल्याला किती लोकांची भाजी करायची त्यावर आपल्याला हे प्रमाण ठरवायचं। ते बघा एवढी भाजी इथे मिक्स केलेली आहे। आता द्यायची आपल्याला फोडणी अशीच आहे। गॅसवर मी एक पातेलं ठेवलेलं आहे, त्यामध्ये घालायचं आहे तेल। 1.5 टीस्पून मी एवढं तेल घातलेलं आहे। आणि मंडळी ह्याला लाल मिरची जी असते आपली वाळलेली, तर ती सुद्धा अशी चिली फ्लेक्स सारखी जाडी जाडी कुस्करून आणि टाकत असतात फोडणीला। तर मी इथे लाल मिरची पावडर वापरणार आहे आणि थोडीशी तिही वापरणार आहे, पण लाल मिरचीचा जास्त वापर करणार आहे। तर तीही तुम्ही टाकू शकता, दिसायलाही छान दिसते। चिली फ्लेक्स जशी जाड जाड असते तशी ती मिरची तुम्ही वाळलेली मिरची कुस्करून ह्याच्यामध्ये घालू शकता। तेल गरम करायचंय चांगलं। तेल आपलं गरम झालेलं आहे, याच्यामध्ये घालायचं आपल्याला लसूण। लसूण भरपूर घालायचं आहे। लसूण आपला छान परतलेला आहे। आता इथे घालायची आहे मिरची पावडर बघा, आणि थोडेसे चिली फ्लेक्स सारखे मी इथे मिरची ठेचून ठेवलेली असते तर ती घालायची आहे। लसूण पण आहे त्याच्यामध्ये। आता ह्या फोडणीमध्ये घालायचं आहे पाणी। अर्धा तांबा मी पाणी घातलेलं आहे, कारण बेसन पीठ आपलं घट्ट होऊन येणार आहे। तर मंडळी आता मी इथे फोडणी घातलेली आहे, याच्यामध्ये घालायचं आहे मीठ। चवीपुरतं घालायचं आहे मीठ। आणि आता मी इथे काय करणार आहे, गॅस मिडियमच इथे चालू आहे आणि उकळी यायच्या आधी मी ह्याच्यामध्ये आपले जे आहे मिक्स केलेलं भाजी आणि बेसन ते संपूर्ण घालणार आहे। आणि रवीच्या साव्या अंड फेटतो आपण त्याप्रमाणे इथे आपल्याला याचं गोल गोल मिक्स करायचं आहे, मिक्सरच्या साह्याने किंवा रवीच्या साह्याने। हे बघा एकही गुठळी तयार होत नाही। पाणी उकळल्यानंतर पण याच्यामध्ये भाजी घालून आणि घोटण्याची पद्धत आहे, पण त्याच्यामध्ये थोड्याफार गुठळ्या होऊ शकतात। ह्या पद्धतीने केलं तरी सुद्धा तुमची भाजी व्यवस्थित हे बघा मिक्स होते। पाणी अजून पाहिजे असेल तर आपल्याला थोडंसं टाकावं लागणार, आपण टाकू शकतो। आता छान याला उकळी येऊ द्यायची। हे बघा एकही आपल्याला याच्यामध्ये बेसन पिठाची हे तयार झालेली नाहीये, गुठळी तयार झालेली नाहीये। थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आता आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची। अरे बघा हळूहळू आपली भाजी घट्ट घट्ट होत चाललेली आहे। लसणाचा फ्लेवर खूप छान येतो मंडळी या भाजीमध्ये। भरपूर सारा लसूण आपल्याला या भाजीमध्ये घालायचा आहे। तुमच्याकडे जरी अशी हरभऱ्याची भाजी फुलं यायच्या आधी खुडून ठेवत असतील आणि भाजी खात असेल तर या पद्धतीने नक्की करून बघा। आता कमी गॅसवरती हळूहळू आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहे। संपूर्ण भाजी शिजल्यानंतर अजून थोडीशी घट्ट होणार आहे। तर तुम्हाला जर पातळ आवडत असेल तर यापेक्षा थोडीशी पातळ तुम्ही करू शकता, पण एकदम घट्ट आणि एकदम पातळ पण ही भाजी छान लागत नाही। मस्त वास सुटलेला आहे मंडळी। आता आपल्याला करायची आहे नाचणीची भाकरी। एकीकडे आपली भाजी शिजणार आहे आणि एकीकडे आपली नाचणीची भाकरी तयार होणार आहे। हे ठेवलेलं आहे गॅसवरती तवा। तव्यावरती घालायचंय थोडंसं पाणी।
मस्त उंड आपल्याला अशा पद्धतीने तयार करायचा आहे. तीन भाकरी आपल्या होणार आहेत. मीडियम साईजच्याच आहेत. यापेक्षा भाकरींची कुठली सोपी पद्धत नसेल मंडळी. बघा, एकाच हाताने मी हळूहळू भाकरी थापते. एका हाताने फक्त साईडला त्याला वाकडे तिकडे जाऊ नये म्हणून हात लावलेला आहे आणि एकाच हाताने भाकरी थापलेली मंडळी. एकदम पातळ ही भाकरी आलेली आहे आणि तवासुद्धा आपला गरम झालेला आहे. हे बघा, माझ्या चॅनलवरती संपूर्ण म्हणजे तांदळाची किंवा नाचणीची, बाजरीच्या सगळ्या भाकरींच्या रेसिपीज आहेत मंडळी. आणि खरं सांगायचं तर मोठ्या मोठ्या भाकरी मी बनवलेल्या आहेत त्यामध्ये पण. आणि ह्या तरी आता मी थोड्या छोट्या घेतलेल्या आहेत. मोठ्या मोठ्या भाकरी आहेत. अगदी सोप्या पद्धतीने भाकरी दाखवलेल्या आहेत. नाचणीची भाकरी उकड पीठ घेऊन सुद्धा करता येते. जर तुम्हाला थापता येत नसेल तर उकड पिठाची भाकरीसुद्धा माझ्या चॅनलवरती मी दिलेली आहे. ती तुम्ही लाटणं पोळपाटावरती चपातीसारखं लाटूनसुद्धा करू शकता. बघा, आता वरचं पाणी आपलं सुटलेलं आहे भाकरीचं. तोपर्यंत आपला खाली उंडा तयार झालेला आहे. आता आपल्याला भाकरी उलटी करायची. हे बघा, भाकरी करणं फार अवघड नाही. खूप पटपट पटपट भाकरी होतात. दुसरा हात नाही लावला तरी सुद्धा मंडळी एका हाताने पण भाकरी होते. हे बघा, पातळ मस्त भाकरी आपल्या झालेल्या आहेत ह्या.
तर मंडळी इथे ही शेवटची भाकरी आहे. भाजी आपली तयार आहे. भाकरी आपल्या झालेल्या आहेत. भाकरी आपली इथे छान भाजलेली आहे. भाजी भाकरी आपली तयार झालेली आहे. या पद्धतीने नाचण्याची भाकरी करून बघा. गरम पाणी करून ह्या भाकरी छान होतात. आणि जर तुम्हाला तशा येत नसतील, लाटून करायच्या असतील, तर लाटूनही तुम्ही या भाकरी करू शकता. रेसिपी माझ्या चॅनलवरती दिलेली आहे, बघून घ्या. त्याही भाकरी खूप छान येतात. चपाती सारख्या तुम्हाला लाटता येतील त्या. आणि आजची ही हरभऱ्याच्या भाजीची रेसिपी आणि नाचण्याची भाकरी जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर इतरांना शेअर करा. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपी आहेत. त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते, करून बघा. आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.